चला, तांदूळ तर शिजले, आता साखर घालायची बाकी आहे. परत आली खरी दुनिया समोर. नील, खरं तर मी स्वप्नांचं जग घेऊन आलोय कर्नालला. आणि ते अरे मास्टरजी, खरं तर हेच आहे की डोळे उघडतात स्वप्न उडून जातात आणि सोबत राहते ती फक्त वस्तुस्थिती. आणि तसंही ही चांगली गोष्ट आहे ना की तुम्ही स्वतःला स्वप्न समजता, हो ना? ट्रू. अगं तू इथे का थांबलीयस? माहिती तिकडे काकीने तुझ्याबद्दल काय काय चहाड्या केल्या ते. चल लवकर रोशनी, तू आज जा. चल. नील, मला वाटतं की आपण परत एकदा मित्र होऊ. मला वाटतं अरे आपण- मास्टरजी, मला माहितीये तुम्हाला काय म्हणायचं ते, आणि तुम्हाला असं वाटतं साहजिक आहे. मी स्वतःच तर परमिशन दिली आहे ना तुम्हाला. राईट. राईट. चला आता मी निघतो. मानलं पाहिजे वहिनी, तुझ्या सुनेच्या हाताला तर साक्षात अन्नपूर्णेचं वरदान आहे. काय खीर बनवलीये. घे अम्मा, आता तुला खीर चाखायची पण गरज नाहीये. आता तू हिला सरळ बक्षीस दे बस. आत येऊ का मालकीन बाई? लहान तोंडी मोठा घास घेते मालकीन, पण नियतीने जे काय ठरवलंय ते कोणी बदलू शकत नाही. जे झालं त्याचा विचार करीत मनाला त्रास नका करून घेऊ. मला तुझ्या प्रवचनाची गरज नाहीये. जाणीव आहे मालकीन, पण त्रास तर होतोच ना. आपण काय ठरवलं होतं की रोशनीला तिची जागा दाखवून देणार म्हणून, पण उलट तिलाच आपल्या डोक्यावर घेऊन नाचावं लागलं. उगाच खोटं बोलणार नाही, पण एक बोलू मालकीन, ही रोशनी जितकी साधी दिसते ना तेवढी नाहीये. एकदम गोड पाकातल्या जिलबी सारखी, जिलबी सारखी. पोरगी एक पण चुकी करत नाही कधी. ही बघा, पूर्ण लिस्ट आणलीये मी. हे काय पोरा? अम्मा, हा तुझा त्रास दूर करण्याचा उपाय आहे. ना राहणार ती डान्स कॉम्पिटिशन आणि ना राहणार तो डान्स मास्टर. जो चूक करत नाही तो देव होऊन जातो, आणि देव तर एकच असतो ना गंगी. रोशनी पण चूक करणार, आणि जर तिने नाही केली तर आम्ही तिला चूक करायला भाग पाडू. हे काय कपडे कसे काय बदलले? दीदा, काय सांगू तुला, आज तर रोशनीने कमालच केली. कल्याणी आंटीने ना हिला प्रसादाची खीर बनवायला सांगितली, आणि रोशनीने तिची खीर बनवली. दीदा, काय सांगू आता, इतकं कौतुक झालं की आंटीने हिला आपला नेकलेस भेट दिला, आणि घरातल्या सगळ्यांसाठी हा प्रसाद पण दिलाय. पाहिलं सुरिंदर, मी सांगितलं नव्हतं तुला, आपली मुलगी
लाखातच एक नाही तर करोडो मध्ये एक आहे, करोडो मध्ये. अरे वा मुली, मला दाखव जरा काय दिलंय तुझ्या सासूने. अरे वा, काय बात आहे, किती सुंदर आहे. पाहिलं सुरेंदर, अरे आई आहे मी तुझी, कधीतरी माझंही जरा ऐकत जा. आई मला पण दाखव जरा. मला पण पाहू दे कसं आहे ते. बघ बघ, तू पण बघ. अगं कम्मो, जास्त तोलत बिलत बसू नको. तुझ्या सासूने तुला कधी असं काही दिलं नसेलच, हं? कारण तू असं कधी कामच केलं नसणार. तू राहू दे हा आई, तुला ना नेहमी माझ्यातच कमी दिसणार. बरं ते सोड, मी हा हार ना आतमध्ये ठेवून येते. हा अगं नको नको, तू इतका त्रास नको घेऊ. मला दे, मी ठेवून देते. सांभाळून ठेवते म्हणे. दीदा, मी प्रसाद आत ठेवते. हा जा, आणि सगळ्यांना नक्की दे बरं. हो. कधुकुमारी, एकदम राजकुमारी वाटतेस तू आज. राजकुमारी. आता आम्ही इतकी मोठी पूजा ठेवली आहे इथे, आणि आमच्या इथे असले कपडे घालून कोणी भाजी आणायला पण जात नाही. हे घे रोशनी, हे मी तुझ्यासाठी आणलंय. पहिले पाठवू शकले नाही, पाठवले असते तर तू चांगले कपडे तरी घातले असतेस. हाय. यू नो रोशनी, आज मी खूप खुश आहे. सगळं ठीक चाललेलं आहे. ऑडिशन्स पुन्हा सुरू झालेत. सगळं कसं सुरळीत चाललंय. कर्नाल येणं माझ्यासाठी, माझ्या आयुष्यासाठी फार मोठा डिसिजन होता. इथं माझी स्वप्न जोडली गेली आहेत. आणि 2 व्यक्ती आहेत ज्यांच्याशिवाय मी स्वप्नांच्या जवळ पोहोचू शकलो नसतो. सगळ्यात पहिला म्हणजे नील. जर नील नसता तर आज ऑडिशन झाले नसते. आणि तुम्हाला नीलची सगळ्यात चांगली गोष्ट माहिती आहे, वरून तो कितीही रागात असला त्याला योग्य आणि अयोग्य याची चांगली समज आहे. काय खरं सांगतोय ना मी? तुम्ही तर त्याला चांगल्या प्रकारे ओळखता. हो, मी नीलला चांगल्या प्रकारे ओळखते. त्याला योग्य अयोग्य मधला फरक कळतो. खरंय. आणि जी दुसरी व्यक्ती आहे ती तुम्ही आहात.
कारण तुम्ही मला जर हे समजावून सांगितलं नसतं की कर्नालच्या लोकांना सुरक्षेची हमी हवी आहे, तर मी दार्जिनकडे गेलोच नसतो आणि नील आमच्यासोबत नसता. ते मी असं काहीच नाही केलं. तुम्ही उगीच माझी स्तुती करताय. हेच वैशिष्ट्य आहे तुमचं. लोकांसाठी इतकं करून तुम्ही काही अपेक्षा ठेवत नाही. अगदी साधं थँक्यू पण नाही. मी सांगितलं ना, मी काहीच नाही केलं. असं तुम्हाला वाटतंय. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला राहायला जागा दिली, त्यानंतर तुम्ही माझ्यासाठी खोटं सांगितलं. इतकंच काय, तुम्ही तुमच्या डॅडची बोलणी खाल्लीत. अज्जूने तर तुम्हाला किती त्रास दिला, काय काय बोलला तुम्हाला तो. तरी पण तुम्ही मला ऑडिशनला जागा दाखवलीत. खरं सांगायचं तर तुम्हीच माझ्या स्वप्नांना जिवंत ठेवताय. कधी कधी हे वाटतं की तुम्हाला मी यासाठी भेटलो की माझ्या रोशनी, आय नो तुम्हाला भेट घेणं आवडत नाही म्हणून महागडी भेट नाही आणली. प्लीज तुमचा हात पुढे करा. चलशील माझ्यासोबत माझ्या वाटेवर? पेलू शकशील हा भात? नमः शिवाय. ही तुझी पहिली चूक आहे, म्हणून मी तुला सोडून देतेय. नाहीतर या घरात चुकीची शिक्षा ही बंदुकीची गोळी असते. माफ कर मला. त्याचं काय, माधवची पत्नी. माधवची पत्नी आहे, कोणी कलेक्टरी नाहीये जे तू 5 मिनिटं थांबू शकत नाही. पुढच्या वेळी लक्षात ठेव, माझ्या पूजेत कोणतीही बाधा येणं हे मला पसंत नाही. हं. हे घे, प्रसाद घे. या घरात जितकं रक्त व्हायलंय ना, त्याच्यापेक्षा जास्त तूप देवाला मी वाहते. छोट्या छोट्या पापांच्या बदल्यात लाख लाख पुण्य करते. तेव्हा कुठे हे घर कारभार उभा आहे. समजलं ना तुला? हो मालकीन. हे घे, सगळ्यांना वाटून टाक. हर हर महादेव. ही अचानक बाहेर शांतता काय झाली? हं? आय होप सगळं ठीक आहे. चला बघून येऊ.
रेवा मॅम स्माईल. एजे सर स्माईल. बिटू हा? ओके, कॅमेरा सेट आहे. गाईज तुम्हाला खरं नाही वाटणार पण बाहेर किती लोक आले ऑडिशन साठी. एजे यू रॉक्स. थँक्यू. विंकलजी हे पहा, याचं क्रेडिट रोशनीजींना पण जातं. रोशनीजी, जर तुम्ही इतकी ब्रिलियंट आयडिया आधी दिली असती ना तर आम्ही ऑडिशन घेऊन घेऊन थकलो असतो. बिट्टू, ही चर्चा आपण नंतर करूया. एक काम कर, बाहेर जाऊन क्राऊडला कॅप्चर कर. फुटेज नंतर कामाला येईल. दॅट्स अ गुड आयडिया सर. आणि तसंही रोशनीजी आपल्यासोबत आहेतच. ट्रू. इट्स ओके. थँक्स बोलायची गरज नाही. अरे एजे, हे किचन किती छान आहे. मी घेऊ प्लीज. सॉरी ट्विंकल, हे तर नाही देऊ शकत मी. स्पेशली कुणासाठी तरी आणले. काही हरकत नाही. लकी वन. अच्छा, मी बाहेर सगळं बघून येते. ओके. शुअर. मी आता ताल से ताल मिलाच्या ऑडिशन हॉलच्या बाहेर उभा आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता की लोकांमध्ये किती एक्साइटमेंट आहे. हे पाहून असं वाटतंय की कर्नालच्या रहिवाशांनी या कॉम्पिटिशनचं मोकळ्या मनाने स्वागत केलंय. हा तर मॅम, तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय या कॉम्पिटिशन मध्ये येऊन? अरे तुम्ही उत्तर द्यायला पण लाजताय, मग डान्स कसा करणार? काही हरकत नाही. तुम्ही सांगा तुमच्यासाठी डान्स किती महत्वाचा आहे? डान्स माझ्या लाईफचा ऑक्सिजन आहे. यासाठी मी काही करू शकते. नाही नाही, त्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही सांगा हा. तुम्हाला कसं वाटतंय? हे अचानक बाहेर शांतता का झाली? आय होप सगळं ठीक आहे. चला बघून येऊ. अरे अरे, कुठे चाललंयस? भाईजी, आम्ही तर फक्त बघायला आलो होतो. बस बघायला आला होतास? हे तर भारत चुकीचं. अरे भाई, ओपन ऑडिशन आहे, ऑडिशन दे. डान्स तुझं स्वप्न आहे ना, मग पुढे हो, आपलं स्वप्न पूर्ण कर.
अरे अरे कुठे चाललंयस? भाईजी आम्ही तर फक्त बघायला आलो होतो. बस बघायला आला होतास? हे तर फारच चुकीचं आहे. अरे भाई ओपन ऑडिशन आहे, ऑडिशन दे. डान्स तुझं स्वप्न आहे ना, मग पुढे हो, आपलं स्वप्न पूर्ण कर. काय मास्टरजी, खरं बोलतो ना मी? पाहिलंस, यासाठी मी नीलला अप्रिशिएट करतो. तो आपलं वचन कधीच नाही तोडत.